नमस्कार मित्रांनो, कामाची माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण आपला जो ॲडव्हान्स पी एफ असतो तो कशा पद्धतीने विड्रॉल करायचा आहे ही सगळ्यात सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम आला असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, गुगलवरती आल्याच्या नंतर आपल्याला जे आहे ते EPFO या साईडवरती यायचं आहे. या साईडवरती आल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला जे आहे या साईडवरती आल्याच्या नंतर आपल्याला सर्व्हिसमध्ये 2 नंबरचा ऑप्शन आहे फॉर एम्प्लॉईज, यावरती क्लिक करायचं आहे. फॉर एम्प्लॉईजवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो परत खाली स्क्रोल करायचं आहे. खाली तुम्हाला ऑप्शन दिसल मेंबर पासबुक. जर आपल्याला पी एफ काढायचं आहे तर अगोदर आपण पी एफ कसा चेक करायचा हे जाणून घेऊयात. तर मेंबर पासबुकवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला जे आहे हे असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये आपल्याला जो आपला UNA नंबर आहे तो UNA नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. UNA नंबर टाकल्याच्यानंतर मित्रांनो आपण जो काही आपला पासवर्ड ठेवलेला आहे तो इथं फिल करायचा आहे. पासवर्ड टाकल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला खाली कॅप्चा दिलेला आहे. त्या कॅप्चा टाकून आपल्याला साइन इन, कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपल्याला साइन इन वरती क्लिक करायचं. साइन इन वरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्या समोर एक जो आपला आधारला रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावरती एक OTP पाठवला जाईल. नंबरवरती OTP आल्यानंतर हा OTP जो आहे मित्रांनो तो इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर आपल्याला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये जे आहे आपल्याला आपले किती अकाउंट ॲक्टिव्ह आहेत हे सगळं आणि आपण किती कोणत्या कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे ही सर्व हिस्ट्री या ठिकाणी दाखवली जाईल. तर मित्रांनो आता आपण पासबुक चेक करूयात. तर पासबुकमध्ये ज्या अकाउंटमध्ये आपलं बॅलन्स आहे, ज्यामधून आपल्याला विड्रॉल करायचं आहे त्यावरती आपण क्लिक केलं आहे. तर या पद्धतीनं जे आहे असं बॅलन्स इथं तुम्हाला शो करेन. इथं जे बॅलन्स शो केल्याच्यानंतर आपल्याला आता 75% हा विड्रॉल करायचा आहे पी एफ. त्यानंतर आपल्याला परत आपल्या जी फर्स्ट साईड आहे त्यावरती यायचं आहे आणि त्यामध्ये सर्व्हिसेसमधले 2 नंबर ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये परत असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये आपल्याला परत आपला जो UNA नंबर आहे तो UNA नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. UNA नंबर टाकल्याच्यानंतर मित्रांनो परत आपल्याला आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकल्याच्या नंतर खाली जे आहे आपल्याला इथे कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा फिल केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला सबमिट या साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. साइन इनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपला जो आधारला रजिस्टर जो मोबाईल नंबर आहे त्यावरती OTP पाठवला जाईल. त्यावरचा जो OTP आहे तो इथं 1 टाइम पास OTP मध्ये एंटर करायचा आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं. सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल मित्रांनो. यामध्ये ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये क्लॅममध्ये आपल्याला एंटर करायचं. एंटर केल्याच्यानंतर मित्रांनो इथं परत आपल्याला जो आपला आता जो बँकचा अकाउंट नंबर आहे तो इथं एंटर करायचा आहे. बँक अकाउंट नंबर एंटर केल्याच्यानंतर मित्रांनो इथं व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं मी माझा अकाउंट नंबर जो आहे तो इथं टाकून घेत आहे. अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो जो आपला अकाउंट नंबर आहे तो व्हेरीफाय झालेला आहे. व्हेरीफाय झाल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला परत खाली स्क्रोल करायचं आहे आणि स्क्रोल केल्याच्या नंतर इथं अप्लाय या बटनावरती क्लिक करायचं. अप्लाय क्लिक केल्यानंतर आय वॉन्ट टू अप्लाय फॉर्म. आता इथं जे आहे आपल्याला ॲडव्हान्स पी एफ काढायचा आहे त्यामुळं PF ॲडव्हान्स 31 या फॉर्मवरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर आता इथं सिलेक्ट सर्व्हिसेस, ज्या कंपनीमध्ये आपला PF आहे ती कंपनी आपल्याला इथं चॉईस करायची आहे. तर आता अगोदर PF आपण चेक केला होता तर त्याप्रमाणे ज्या कंपनीमध्ये PF आहे ती मी इथं निवडलेली आहे. निवडल्याच्यानंतर इथं पर्पज फॉर विच ॲडव्हान्स रिक्वायरमेंट, तर इथं जे आहे आपल्याला जे रिझन असते ते इनलेस निवडायचे. इनलेस निवडल्याच्या नंतर मित्रांनो इथं जी काही आपल्याला ॲडव्हान्स PF कॅल्क्युलेट करून जी आपली काही अमाऊंट आहे ती इथं टाकून घ्यायची आहे आणि आपला जो ॲड्रेस आहे ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस टाकल्याच्या नंतर मित्रांनो
इथे खाली तुम्हाला एक डिक्लेरेशन दिलेलं आहे, त्या डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं. डिक्लेरेशनवरती क्लिक केल्याने गेट आधार OTP या बटनावरती क्लिक करायचं. या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर जो आपला मोबाईल नंबर आहे त्यावरती OTP पाठवला जाईल. त्यावरती OTP एंटर केल्याच्यानंतर मित्रांनो व्हॅलिड OTP अँड सबमिट क्लेम यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस ओपन होईल. यावरती क्लिक हेअरवरती क्लिक करायचं आहे आणि जी आपली रिसिप्ट आहे ती डाउनलोड करायची. तर धन्यवाद मित्रांनो, हा आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल. हे होतं ॲडव्हान्स PF कसा काढायचा या संदर्भात डिटेलमध्ये प्रोसेस. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.